नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 29 जानेवारी, वार सोमवार, आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. या चतुर्थीतील वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पांनाही समर्पित उपवास केला जातो. वार सोमवार आलेला आहे, तर सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो. यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान शंकरांचे पुत्र हे गणपती बाप्पा आहेत. अतिशय शुभयोग एकत्र जुळून आलेला आहे, त्यामुळे आपल्या दोघांचे पूजन करायचे आहे. यासोबतच नक्कीच बाप्पांसोबत आपल्याबरोबर भगवान शंकरसुद्धा प्रसन्न होतात. या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे सर्व काही नष्ट होते. 7 पिढ्याचे दारिद्र्य संपते आणि फक्त 1 दिवसामध्ये आपल्याला ही कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होऊ शकते. मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, विद्या देणारे देवता, संकटांचा नाश करणारे देवता मानले जातात. यामुळे कोणत्याही शुभारंभाची सुरुवात ही गणपतींच्या पूजेशिवाय केली जात नाही आणि यानंतरच ते शुभकार्य पार पाडले जातात, जेणेकरून कोणत्याही शुभकार्यामध्ये अडथळा येऊ शकत नाही. शुभकार्य हे चांगलं पार पडावं तर बघा, आपल्याला हा उपाय जो आहे ना, की जो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही ना काही अडचणी असतात. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या विषयी छोटे मोठे अडचणी असतातच. काही संकटंसुद्धा असतात आणि या अडचणी, संकट दूर करण्यासाठी आपण बराच वेळा प्रयत्न करत असतो. आता प्रयत्न करून सुद्धा ही संकट दूर होत नाही, संपत नाही. अशा वेळी तुम्ही संकष्टच्या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळू शकते. तसेच आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, तिची पूर्ण होत नसेल, इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही शुभतिथीवर पवित्र गंगेवरती स्नान करण्याचा अतिशय महत्त्व दिले जातात, परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती स्नान करणं ही शक्य नसतं. तर घरच्या घरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर नक्कीच आपल्याला पवित्र स्नान झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपले सर्व वाईट कर्म, पाप हे नष्ट होतात. बघा, आपल्याला हा जो उपाय आहे, हा उपाय आपण शरीर शुद्धीकरणासाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्यामध्ये काही दोष असतात, काही नकारात्मकता असते. तर अशा वेळी आपण जे काही काम करायला जातो त्या कामामध्ये नेहमी आपल्याला काही ना काही अडचणी येतात. म्हणून आपल्याला आपले शरीर शुद्धीकरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळीला जायचं आहे. आंघोळ करताना एक आपल्याला पाणी काढायचं आहे बादली, आणि काढल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ते म्हणजे गंगाजल किंवा गोमूत्र. दोन्हीपैकी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. दोन्हीपैकी दोन्हीही तुम्ही असतील तर दोन्ही टाकू शकता. यानंतर आपल्याला कुंडलीचा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी थोडीशी हळद तुम्हाला यामध्ये टाकायची आहे. यासोबतच तुम्हाला थोडंसं कुंकूसुद्धा टाकायचं आहे. हळद कुंकू तुम्हाला चिमूट टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये. तसेच पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडं मीठ म्हणजे मोठं मीठ टाकायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तर चालेल. आपल्याला हे सर्व जे टाकायचं आहे, या मीठ टाकल्यामुळे आपल्याकडे जी नकारात्मकता जी असते ती दूर होते. तसेच आपल्या पाण्यामध्ये तुळशीचे पानसुद्धा टाकायचे आहे. तुळशीचे पान टाकल्याने नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते आणि आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या म्हणजेच पैशाच्या अडचणी ह्यासुद्धा दूर होत असतात. तर या ज्या अडचणी आहेत ना, आपल्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत. सांगितलेल्या वस्तूपैकी जर एखादी वस्तू नसेल तर हरकत नाही, जी असेल ती राहू द्या. जेवढे असतील तेवढे तुम्हाला पाण्यात टाकायचे आहे. तुम्हाला याने स्नान करायचं आहे आणि स्नान करताना तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावर पाणी तुम्हाला ओतायचं नाही.
किंवा जे गुडघ्यावरती सुद्धा पाणी टाकायचं नाही. तर प्रथम आपण आंघोळ करताना डाव्या खांद्यावर पाणी प्रथम ओतायचं, नंतर उजव्या खांद्यावरती. आता तुम्ही डोक्यावर वरून स्नान करून आपल्या स्वच्छ आंघोळ करायची आहे. आपल्याला शरीर हे आपल्या शुद्धीकरण करायचं आहे. यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचे आपल्याला विधिवत पूजन करायचे आहे. त्यांना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यांना प्रिय वस्तू असणाऱ्या जास्वंदाचं फूल म्हणा, दुर्वा म्हणा, हे सर्व काही अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करायचे आहे, गुरुवा अर्पण करायचा आहे आणि गूळ आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तसा नैवेद्य दाखवा, नसेल तर गूळ आणि पोळी दाखवलं तरी हरकत नाही. आणि गणपती बाप्पा समोर बसून ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपली मनात जी इच्छा आहे ती बाप्पांना सांगायची आहे. गणपती बाप्पा पण तुम्हाला साकडा घालायचा आहे. तुमची सर्व इच्छा पूर्ण करायला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. असा छोटासा उपाय तुम्हाला तो आहे ना, तो करायचा, आवर्जून करायचा आहे. घरातल्या अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत या सर्वांनी या वस्तूने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. यावर नक्कीच तुमचे शरीर हे शुद्धीकरण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यशसुद्धा प्राप्त होईल. जर तुम्हाला स्वतः आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा उपाय तुम्हाला जर करायची गरज नसेल तर जर तुम्हाला सुतक असेल, लक्षात घ्या, जर तुम्हाला सुतक असेल तर तो हा उपाय करायचा नाही. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तरीसुद्धा हा उपाय करायची गरज नाही. इतर सर्वजण हा उपाय करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल, लहान मुलांना आवर्जून या पाण्याने आंघोळ घाला. मुलांसाठी पण चिडचिडीपणा, तापडपणा हा कमी होईल आणि मुलांचे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.